नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत चुडीदार स्लीव्ज किंवा बँगल स्लीव्जची पेपर कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात आधी आपण या स्लीव्जसाठी मापं कशी घेतली जातात ते आधी मी तुम्हाला दाखवते। तर बघा, चुडीदार स्लीव्ज किंवा बँगल स्लीव्ज ही पूर्ण आपलं इथून शोल्डरपासून तर पूर्ण इथपर्यंत माप घेतलं जातं, ठीक आहे। किंवा इथपर्यंत मनगटापर्यंत घेतलं तरी चालेल, ठीक आहे। असं शोल्डरपासून आता मी तुम्हाला दाखवते बघा, इथून शोल्डरपासून पूर्ण हे बघा इथपर्यंत हे असं टेप लावून माप घेऊन घ्यायचं आहे। तर इथे मनगटापर्यंत माप घेतलं तरी चालेल, म्हणजे इथपर्यंत। किंवा पूर्ण ही आपलं मधलं बोट आहे त्याच्यापर्यंत असं पूर्ण इथपर्यंत माप घ्यायचं आहे, ठीक आहे, इथपर्यंत। आणि ही झाली आपली बाहीची पूर्ण उंची, ठीक आहे। आता पूर्ण उंचीनंतर पुन्हा एकदा आपलं हे जे कोपरापर्यंत जे आपण ही स्लीव शिवतो, ठीक आहे, इथपर्यंतची पण स्लीव शिवतो। तर ह्या बाहीसाठी आपल्याला ह्या मापाची सुद्धा गरज आहे, म्हणजे कोपरापर्यंतची सुद्धा उंची अशी टेप लावायचा आणि हे कोपरापर्यंतचं जितकं माप असणार आहे तितकं तेही माप घ्यायचं आहे, ठीक आहे। ते माप घ्यायचं, हे झालं दुसरं। याला म्हणतात एल्बो लेंथ किंवा कोपरापर्यंतची पूर्ण उंची बाहीची, ठीक आहे। मग इथून ह्या कोपरापर्यंतची इथून दंडघेर सुद्धा घ्यायचा आहे। कोपराचा दंडघेर सुद्धा इथे हा घ्यायचा आहे। असा फिटिंगमध्ये घ्यायचा, जास्त फिटिंग नाही, म्हणजे थोडंसं अर्धा इंच लूज ठेवायचं आहे। असं हे इथलं माप कसं घ्यायचं तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे। तर इथपर्यंत असा टेप लावायचा गोलवायाचा दंडघेराचा आणि असा हात सुद्धा करायचा आणि त्या पद्धतीने हे माप घ्यायचं आहे। हे झालं दुसरं माप, पूर्ण उंची कोपरापर्यंतची उंची। आता आणि तिसरं दंडघेर इथला, आणि आता इथला मनगटाजवळचा सुद्धा दंडघेर इथून असा हा गोलवा घ्यायचा आहे, हा सुद्धा असा गोलवायाचा घ्यायचा आहे। आणि जर इथपर्यंत घेतलं माप तुम्ही, जर कस्टमरचं इथपर्यंत हे मधलं बोट जे आहे आपलं, तर इथपर्यंत टेप लावायचा आहे, ठीक आहे। इथपर्यंत माप घेतल्यावर याच्यासाठी तुम्ही असा हात करायला लावायचा, हे बघा असा, ठीक आहे। हा असा हात करायचा, असा आपण बांगड्या भरायला कसा असा हात करतो ना, तसा असा हात करायला लावायचा आणि हे सुद्धा माप घ्यायचं आहे। तर हे कधी जेव्हा तुम्ही इथपर्यंत घेणार, पण त्यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे इथपर्यंत मनगटापर्यंतच माप घ्या, हा दंडघेर। आणि इथून मग काय करायचं मी ते तुम्हाला ड्राफ्ट घेताना दाखवणार आहे। तर इतके माप आपल्याला पाहिजे आहे आणि एक आर्म होलचं माप पाहिजे, ठीक आहे, स्लीव्जचं आर्म होल। हे असं टेप घालायचा खालून आर्म होल आणि हा असा शोल्डरवर गोलवा, हा आर्म होलचं माप हे असं घ्यायचं आहे, ठीक आहे। तर ही मापं आपल्याला ह्या स्लीव्जसाठी हवी आहेत। तर या पद्धतीने मी तुम्हाला मापं कशी घ्यायची ते दाखवलेलं आहे। तर चला आता आपण पेपर ड्राफ्टिंग बघूया आणि पेपर कटिंग बघूया। तर बघा, आता सर्वात आधी पेपर ड्राफ्टिंग करायचं आपल्याला। तर इथे मी हा पेपर घेतलेला आहे, अशा पद्धतीने हा पेपर सिंगल पेपर घ्यायचा आहे। हे अशी उंचीमध्ये डबल घडी करून घेतली आहे मी। हे बघ, बंद घडी माझ्या बाजूला आहे आणि ओपन घडी समोरच्या बाजूला। तर बघा, सर्वात आधी बाहीची माप आपण लिहून घेऊया एका पेपरवर। बाही उंची इथे मी घेणार आहे 18 इंच। आणि ॲक्च्युली मी माझ्याच हाताचं म्हणजे दाखवते तुम्हाला, माझी स्लीव दाखवते, पण उंची थोडी कमीच घेते मी, फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी म्हणून दाखवते।
तर बाही उंची 18 आहे आणि दंडघेर 7 इंच आणि कोपरापर्यंतची बाही उंची कोपर 11.5 आणि तिथलाच दंडघेर आहे जो माझा कोपरापर्यंतच्या बाही उंचीचा जो दंडघेर आहे तो आहे 12 इंच आणि आर्महोल आहे 18 इंच। तर इतके माप आपण घेतलेली आहेत। आता आपण ड्राफ्टिंग करूया ह्या मापानुसार। इथे बाही उंची शक्यतो 22, 21 किंवा 23 इंचापर्यंत असते, म्हणजे ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे आहे, उंचीप्रमाणे हाताच्या। तर माझं इथे होतं 22 इंच आहे, पण मी 18 इंच घेतलं आहे, थोडं कापड कमी आहे त्यामुळे। तर फक्त तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर स्लीव्ज आणि आता ट्रेंडमध्ये पण आहे। मुलीसुद्धा साडीवर हे ब्लाऊज असं पूर्ण बाहीचं शिवतात। तर मी खूप छान पद्धतीने तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे, तर लक्षपूर्वक सुरुवातीपासून एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर बघा, आता डबल घडी केल्यावर बंद घडी माझ्याकडे आहे, तर बंद घडीवर आधी माप टाकायचं आहे। तर बंद घडीवर पूर्ण उंची अधिक 1.5 इंच घ्यायचं आहे। पूर्ण उंची आहे 18 अधिक 1.5 म्हणजे 19.5। 19.5 वर मार्क केलं। 19.5 म्हणजे अर्धा इंच वर शिवणीमध्ये बाही शिवण्यामध्ये जाणार आहे आणि खाली 1 इंच आपल्याला दुमडपट्टी लागणार आहे, ठीक आहे। त्यासाठी मी हे 1.5 इंच घेतलेलं आहे। तर सरळ रेषा आखून घ्यायची, हे पॉइंट्स जोडून घ्यायचे। हे झाले आपले पूर्ण उंचीपर्यंतचं माप। आता कॅप हाईटचं माप टाकायचं आहे। तर कॅप हाईट इथे घ्यायची आहे 4 इंच। मोठी बाही आहे, पूर्ण बाही आहे ही, त्यामुळे इथे 4 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। 4, 4.5 इंचापर्यंत तुम्ही इथे घेऊ शकतात। आता कोपरापर्यंत बाही उंचीचं माप टाकायचं आहे। तर माझी इथे आहे 11.5, तर इथून कोपरापर्यंत बाही उंची म्हणजे इथूनच घ्यायची आहे बरं का। हे बघा, इथून 11.5चं माप इथे टाकलं। या बाजूला सुद्धा ही सुद्धा लाईन आखून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण हे 3 पॉइंट घेतलेले आहेत। हे कॅप हाईटचं, हे कोपरापर्यंत उंचीचं बाही उंचीचं आणि हे पूर्ण उंचीचं माप आपण हे असे 3 रेषा आखून घेतलेले आहेत। आता दंडघेराचं माप इथे माझं खालचं पूर्ण मनगटाजवळचं जे दंडघेर आहे त्याचं माप आहे 7 इंच। तर 7 म्हणजे इथे 3.5 घेणार मी, दंडघेराचा अर्धा 3.5। आता इथे कोपरापर्यंत बाही उंचीचा दंडघेर आहे 12 इंच, तर 12चा अर्धा 6 इंच आणि इथे कॅप हाईटच्या रेषेवर आपण आर्म होलचा अर्धा घ्यायचा आहे। आर्म होल आहे 18, तर 9 इंच, 18चा अर्धा 9 इंच, तसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि पाव इंच कमी घ्यायचं, म्हणजे इथे मी 8.25 वर मार्क करते, 8.25। आता इथे क्रॉसमध्ये ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे आणि इथून 1.5 इंच मार्क करायचं किंवा 2 इंचावर सुद्धा तुम्ही मार्क करू शकतात। मोठी बाही आहे त्यामुळे 2 इंच किंवा 1.5 इंच इथून घ्यायचं आहे आपल्याला अंतर। आता आधी आपण हे पॉइंट जोडून घेऊया। हा मनगटाचा दंडघेर, हा कोपर उंची जी आहे आपली कोपरापर्यंत बाही उंचीचा तो पॉइंट आणि हा आपला कॅप हाईट जवळचा पॉइंट, हे तिन्ही पॉइंट आता जोडून घ्यायचे। त्यासाठी ही स्केल अशी आपल्याला हवी असते, अशी सरळ मारायची नाही, ठीक आहे। या बाहीसाठी सरळ असं सरळ पट्टीने असं मार्क करायचं नाही आहे, इथे गोलवा आला पाहिजे। तर अशा पद्धतीने हे
इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हा असा आपल्याला बरोबर असा गोलवा आला पाहिजे हा. हे असा ठीक आहे. हा असा गोलवा आपला इथे थोडासा आतून वाही आली पाहिजे ही. हे असं हे बघा अशा पद्धतीने हे आपली फिटिंग रेषा आहे. ही फिटिंग रेषा आणि इथून 1 इंच ते 1.5 इंच मार्जिन, जेवढं आपण ब्लाऊजला मार्जिन ठेवलेलं असतं तेवढं इथे मार्जिन घ्यायचं. इथे मी 1.5 इंच घेते, इथे 1.5 आणि इथे 1.5. तर हे झालं आपलं ड्राफ्टिंग. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा. तर ह्या क्रॉसचा इथे, तर इथून याचा अर्धा घ्यायचा आणि इथून 1/2 इंच अधिक 1 आणि 1/2 इंच अधिक 1 रेषा असं मार्जिन द्यायचं आहे. आणि आता इथून हे असं हा झाला आपला बॅगचा मुंड्याचा आकार. आणि इथून सुरुवात करायची. हा पॉइंट इथे जोडायचं आणि इथून हा इथे जोडायचा. अशा पद्धतीने हा आपला फ्रंटचा मुंड्याचा आकार. तर हे झालं आपलं चुडीदार बाईचं ड्राफ्टिंग. आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने हे आपण कटिंग करून घेतलं. बॅकचा मुंडा आकार. इथे मध्यला थोडं नॉच मारायचं, इथे थोडं नॉच मारायचं हे फिटिंग रेषेजवळ. आता हे आपण फ्रंटचा मुंडा आकार कट करून घेऊ. हे बघ हा झाला फ्रंटचा मुंडा आकार. आणि इथे थोडं नॉच मारायचं म्हणजे आपल्याला कळतं की हा फ्रंटचा, हा झाला फ्रंट आणि हा झाला बॅक. तर अशा पद्धतीने हे आपलं पेपर कटिंग झालंय. आता मी कापडावर कटिंग करून दाखवते तुम्हाला. तर बघा हे मी 1 मीटर कापड घेतलं. या बाईसाठी 1 मीटर कापड लागतं. आपल्या उंचीनुसार आहे, उंचीवर अवलंबून आहे, पण मी इथे 1 मीटर कापड घेतलेलं आहे. या पद्धतीने हे असा सिंगल अंथरून घ्यायचा. ठीक आहे. हे उंचीला ठेवायचं आहे. ही उंची आहे आणि ही रुंदी आहे. ठीक आहे. हा लांबी आणि ही रुंदी आहे, म्हणजे विड्थ आहे हे कापडाचं. ठीक आहे. आता हे याला सिंगलच अंथरायचं आहे पहिल्यांदा. ठीक आहे. सिंगल अंथरायचं आहे आणि हा भाग क्रॉसमध्ये. ठीक आहे. ही स्लीव्ज आपल्याला क्रॉसमध्ये कट करायची आहे. चुडीदार स्लीव्ज आहे मैत्रिणींनो, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. हा कोपरा उचलायचा आहे समोरचा आणि हा या बाजूला असा याच्यावर ठेवायचा आहे. ठीक आहे. हा समोरचा क्रॉसमध्ये उचलून मी ह्या क्रॉसवर असा आपल्याला इकडे आणायचं आहे. असा तिरकस घडी करायची आहे आपल्याला. ही झाली क्रॉसमध्ये घडी. ठीक आहे. ही एकदा. आणि आता पुन्हा आपल्याला आपल्याकडचा जो भाग आहे हा इकडे असा
इथे याच्यावर उचलून ठेवायचे. असे हे 4 पदर आले पाहिजे. 1 2 आणि हा डबल आहे. ही बंद घडी या बाजूला क्रॉसमध्ये बंद बाजू आलेली आहे. तर हे 2 पदर म्हणजे 4, म्हणजे बरोबर आपल्या याच्यामध्ये 2 स्लीव्ज निघणार आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे घडी अंथरायची आहे. तुम्हाला समजलं असेल आणि नाही समजलं असेल तर मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. घडी कशी घातली आहे ते तुम्हाला कळणार. हे बघा, अशा पद्धतीने ही क्रॉसमध्ये आपली घडी अशी आली पाहिजे. ठीक आहे. आता हे आपलं पेपर कटिंग ठेवायचं इथे. खालचं बरोबर बघून घ्यायचं. थोडं कापड कमी जास्त येतं खालच्या घडीला. ठीक आहे. हे बघा, हे आणि हे असं. ठीक आहे. तर हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपली ही बाही ठेवायची. हे बघा, ही अशी बाही ॲडजस्ट केली आहे मी. अशा पद्धतीने ॲडजस्ट करायची. बरोबर ही अशी क्रॉसमध्ये आली पाहिजे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो. आता चुडीदार बाही आहे आपली. ठीक आहे. तर चुडीदार बाहीसाठी खाली मनगटाजवळ आपल्या चुण्या अशा जमा होतात. इथे चुण्या आल्या पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला हवं तेवढं तुम्ही खाली कापड वाढवायचं आहे. तर जास्तीत जास्त 7 ते 10 इंचापर्यंत आपण इथे वाढवायचं आहे कापड. तर आता इथे मी घेते 7.5-8 इंच घेते. हे बघा, इथे मी 8 इंच खाली वाढवलेलं आहे. ठीक आहे. 8 इंच वाढवलं आहे कापड. आणि इथून हे आपलं जे आहे अंतर हे किती आहे, 5.25 आलेलं आहे. तर इथे पण मी 5.25 घेते. हे असं मार्क करून घ्यायचं. इथे पण बरोबर ही बाही आपली अशीच खाली आली पाहिजे. याचं माप असं त्या पद्धतीने बरोबर ही रेषा इथे आखून घ्यायची आहे खालची. अशा पद्धतीने पुन्हा आपल्या जागेवर ही आणून ठेवायची बाही. हे बघा. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आखून घ्यायचं आहे. आणि इथून याला पण असा पॉइंट द्यायचा आहे. आणि हे इथून आपलं हे असं आखून घ्यायचं. इथे पण आखून घ्यायचं. बाही जशीची तशी आखून घ्यायची. हे झालं आपलं बाहीचं ड्राफ्टिंग. आता आपण हे कट करून घेऊया. फक्त बॅक आकारच आधी कट करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. कटिंग केलेलं आपण. हे बघा, ही अशी बाही कटिंग आपली झाली आहे. आणि आता याचा मध्य नॉच मारून घ्यायचं. थोडासा इथे मध्यावर नॉच मारायचा. आणि बाह्या ओपन करून घ्यायच्या. या दोन्ही बाह्या आपल्या ओपन करून घ्यायच्या. अशी ओपन केल्यावर आता हा आपला फ्रंट, आपल्याला फ्रंटचा आकार इथे कापून घ्यायचा आहे. तर इथे मध्यावर ठेवायची बाही. अशी मध्यावर ठेवायची.
बरोबर आणि किंवा मार्किंग करून घ्यायचं चॉकने, हे बघा, आणि कटिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने बघा आपलं चुडीदार बाईचं कटिंग झालेलं आहे. हे बघा, हा झाला आपला फ्रंट. याला फ्रंटला नॉच मारून घ्यायचं म्हणजे लक्षात राहतं. हा फ्रंटचा भाग आहे आणि हा बॅकचा. तर चला आता मी तुम्हाला ही मशीनवर शिवून पण दाखवते. सर्वात आधी आपण खाली पट्टी दुमडून घ्यायची आहे. जी 1 इंच आपण मार्जिन सोडलेलं आहे ते असं दुमडून घ्यायचं आहे. ही उलट बाजू वर आहे आणि सुलट बाजू खालच्या बाजूला आहे. ठीक आहे. आणि व्यवस्थित सांभाळून करायचा आहे. धागा मी दुसरा कलर लावला इथे मैत्रिणीनं, तुम्हाला दिसावं स्पष्ट त्यासाठी. क्रॉस मध्ये आहे त्यामुळे ताणायचं नाही कापड. लूज सोडत सोडतच बाही आपली व्यवस्थित पट्टी दुमडून घ्यायची. ठीक आहे. आता काय करायचं, ही ओपन बाजू समोरच्या बाजूला ठेवलेली आहे मी. तर त्या बाजूने ओपन बाजूकडनं खालून 3 ते 4 इंचावर मी मार्क करून घेते. मी इथे 4 इंचावर करते. हे असं मार्क करायचं. ठीक आहे. हे असं खालून 3 ते 4 इंचावर मार्क करायचं आणि त्या मार्किंग पासून 1.5 इंचावर इथे पूर्ण इथे मार्जिनचं म्हणजे आपली फिटिंगची जी रेषा आहे तिचं मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंचावर हे पूर्ण शेवटपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे. असं अशा पद्धतीने हे मार्किंग केलं, जोडून घ्यायचं. हे इथे हे झालं. आता काय करायचंय, आता इकडनं ओपन बाजूकडनंच 1/2 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. खालपर्यंत 1/2 इंच असं मार्क करून घ्यायचं. हे सरळ. ठीक आहे. आता काय करायचंय, जे मार्क केलेलं आहे आपण हे इथून 1/2 इंचावर तिथून असं सरळ शिलाई मारायची आहे. तिथून पुन्हा इकडे आणि इथून ही पूर्ण फिटिंगची रेषा. तर बघा व्यवस्थित मी मारून दाखवते तुम्हाला. व्यवस्थित पहिल्यांदा सुरुवातीला पक्की शिलाई करून घ्यायची मागे पुढे करून. आता हे सरळ 3 ते 4 इंचापर्यंत इथे सुई आतमध्ये घुसवायची. कापडाच्या कापड फिरवायचं आहे. पुन्हा इथून शिलाई मारायची. इथे सुई घालायची पुन्हा आतमध्ये. आता इथून पुन्हा कापड फिरवून आता ही शिलाई पूर्ण आपली फिटिंगची रेषा जी आहे त्याच्यावर बरोबर मारून घ्यायची शिलाई. हे बघा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. क्रॉसमध्ये कापड असतं त्यामुळे आरामात शिलाई मारायची आहे. आणि ज्या नवीन मैत्रिणी आहेत माझ्या त्यांनी इथे पहिल्यांदा अशा ॲडजस्ट करून पिना लावून घ्या पूर्ण शेवटपर्यंत, म्हणजे कापड हलणार नाही, खालीवर होणार नाही. हे बघा हे झालं आपलं पूर्ण फिटिंग रेषा आपण मारून घेतली. आता बाही अशी पलटवून घ्यायची.
ही अशी पलटवून घ्यायची. हे असं व्यवस्थित नख मारून थोडं सेट करून घ्यायची बाही, किंवा इस्त्री मारून घ्यायची. ठीक आहे. आता हे बघ, ही आपली झाली चुडीदार बाही. ठीक आहे. हे बघा किती सुंदर दिसते बाही, खूप छान आहे. आता इथे जी मी फक्त अर्ध्या इंचावरच शिलाई मारली आहे आणि हे कापड असं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. हे कशासाठी? आपला इथून, कारण आपलं फक्त आपण इथून दंडघेराचं माप घेतलेलं आहे. ठीक आहे. तर मग ते आज इथून जायला आपल्याला इझी व्हायला पाहिजे ना, म्हणून इथे अशा पद्धतीने मी अर्धा इंचावर 3 ते 4 इंचावर मार्क करून हे असं एक्स्ट्रा इथे ओपन ठेवलेलं आहे. आता इथे आपण काय करायचं आहे, इथे हे असं ठेवून, हे बघा ही अशी घडी, इथे अशी घडी येते. ठीक आहे. हा आपला दंडघेर, हां ही अशी घडी. तर इथे काय करायचं, इथे आपण प्रेस बटन लावायचे, नाहीतर मग हुक आय आपण करू शकतो इथे. ठीक आहे. ते स्टीलचे मिळतात ना हुक आय, ते लावायचे. आता हे बघा इथे मी असे हे बटन लावते इथे. ठीक आहे. तर बघा आता इथे आपण प्रेस बटन, हे प्रेस बटन लावून घ्यायचे आहेत. तर हे बघा हा आपला जॉईंट आहे, तर हे मध्ये असा येणार आहे आणि याला समांतर, म्हणजे आपला दंडघेर किती आहे ते बघून घ्यायचं मनगटाजवळचं. ठीक आहे. इथे मोजून घ्यायचं बरोबर. हे बघा. ठीक आहे. अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि मग इथे आपल्याला हवे तितके आपण प्रेस बटन लावून घ्यायचे. ठीक आहे. हे असं इथे असं मार्क करून घ्यायचे बरोबर समोरासमोर आणि प्रेस बटन लावून घ्यायचे. हे बघा हे असं इथे जिथे मार्क केलं आहे तिथे आपल्याला हे प्रेस बटन ठेवायचं आहे. बटन लावण्याची पद्धत सुद्धा बघा, हे अशा पद्धतीने वरच्या बाजूनेच हे असं हे अशा पद्धतीने हे बटन लावून घ्यायचं आहे. आणि मग खालच्या बाजूला सुई काढायची आणि इथे पॅक करून घ्यायचं. हे असं आता त्याच्या समोरच्याच बाजूला इथे हे बटन लावायचं. हे असं अशा पद्धतीने लावून घ्यायचं.
खालच्या बाजूने सुई काढायची, म्हणजे आतल्या बाजूला, आणि तिथे पक्की करून घ्यायची. हे बघा. तर बघा, हे असं आपल्याला स्लीव्ज घातल्यावर हातामध्ये हे अशी प्रेस करायचे बटणं. ठीक आहे, अशा पद्धतीने मी हे बटणं लावून घेते आणि तुम्हाला हातात घालून दाखवते ही बाई. ठीक आहे. तर बघा, ही स्लीव्ज अशा पद्धतीने बघा रेडी झालेली आहे. हे बघा, इथे अशा चुण्या येतात आपल्या मनगटाजवळ बांगड्यांसारख्या, म्हणून याला बँगल स्लीव्ज म्हणतात. तर खूप सुंदर स्लीव्ज दिसते मैत्रिणींनो ही, आणि मी तुम्हाला खूप छान पद्धतीने पण अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा ही अशी बाई बनवून बघा. तर बघा मैत्रिणींनो, समोरून दाखवते तुम्हाला ही बाई अशी. हे बघा किती सुंदर चुण्या वाटतं आणि खूप छान बाई वाटते ही. तर तुम्ही सुद्धा मी सांगितलंय त्या पद्धतीने व्यवस्थित माप टाकून कटिंग करून बाई अशी शिवून बघा, खूप छान वाटते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि एक रिक्वेस्ट आहे सगळ्या ज्या नवीन येणार आहेत किंवा ज्या बघतायत, व्हिडिओ बघतात, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर त्या मैत्रिणींना मी एक रिक्वेस्ट करते की व्हिडिओ फक्त बघू नका, तर सबस्क्राईबसुद्धा करा. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला अगदी डिटेलमध्ये, म्हणजे ते क्लास लावायचे सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही, अशा पद्धतीने मी शिकवते तुम्हाला. तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे मतंसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.